नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 7वा धडा बघणार आहोत. धड्याचे नाव आहे गवताचे पाते आणि लेखक आहेत वि.स. खांडेकर. त्यांचा जन्म 1898 ला झालेला आहे आणि मृत्यू 1976. लेखक वि.स. खांडेकर हे एक कादंबरीकार, कथाकार, लघुनिबंधकार, समीक्षक, पटकथा लेखक म्हणून ओळखले जातात. 1974 साली ज्ञानपीठ पुरस्काराने खांडेकरांच्या वाङ्मय सेवेचा यथोचित गौरव करण्यात आला. भारत सरकारने त्यांना पद्मभूषण या पुरस्काराने सन्मानित केले. त्यांचे कांचनमृग, दोन ध्रुव, उल्का, दोन मने, हिरवा चाफा, रिकामा देव्हारा, पांढरे ढग, पहिले प्रेम, जळलेले मोहोर, ययाती, अमृतबेल आणि अश्रू इत्यादी कादंबऱ्या, त्याचप्रकारे वायुलहरी, चांदण्यात सायंकाळ, अविनाश, मंदाकिनी इत्यादी लघुनिबंध संग्रह, वनभोजन, धुंदुरमास, फुले आणि काटे, गोकर्णीची फुले, गोप आणि गोपण हे समीक्षा लेखसंग्रह इत्यादी लेखन प्रकाशित आहे. रूपक कथा ही खांडेकरांची मराठीला मिळालेली देणगी आहे. आपले जीवनविषयक तत्वज्ञान आणि आदर्श मूल्ये याची मांडणी खांडेकरांनी रूपक कथातून केली आहे. सुवर्णकण, क्षितिजस्पर्श, वेचलेली फुले हे त्यांचे रूपक कथासंग्रह आहेत. त्यापैकी सुवर्णकण हा खलील जिब्रान यांच्या रूपक कथांचा अनुवाद आहे. प्रस्तुत कथा ही त्यातीलच एक कथा आहे. खांडेकरांनी सृष्टीतील पाने, गवताचे पाते या घटकांच्या रूपकातून माणसाच्या विविध वृत्ती आणि प्रवृत्ती याचे दर्शन घडवण्याचा प्रयत्न केला आहे. बालपणापासून आपणाला कथा खूप आवडतात. विज्ञान कथा, ऐतिहासिक कथा, जातक कथा, साहस कथा, रहस्य कथा असे कथेचे अनेक प्रकार आहेत. यापैकी एक प्रकार म्हणजे रूपक कथा. रूपक कथेचे वैशिष्ट्य म्हणजे रूपक कथा ही आकाराने लहान असते. तिच्यात अर्थ घनत्व म्हणजे अर्थ फार मोठा असतो. आशय समृद्धता आणि सूचकता असल्याने ती अधिक परिणामकारक होते. नाट्यात्मकता, अलंकारिकता आणि संदेशपरता ही रूपक कथेची आणखी काही वैशिष्ट्ये आहेत. रूपक कथेतून वाच्यार्थ क्षणोक्षणी अंशतः कमी होत जाऊन लक्षार्थ प्रभावीपणे सूचित होतो. खालील कथा वाचून आपल्याला त्याचा अनुभव येईलच. हिवाळा नुकताच सुरू झालेला होता. झाडावरून एकामागोमाग एक पिकलेली पाने गळून पडू लागली. पट पट पट. त्याचा तो पट पट असा कर्णकटू आवाज. तो आवाज ऐकून धरणीमातेच्या कुशीत झोपी गेलेले एक चिमणे गवताचे पाते जागे झाले. गिरक्या खात खात जमिनीवर येणाऱ्या एका पानाला ते म्हणाले, पडता पडता किती कटकट करतोस तू. तुझ्या या दंग्यानं माझ्या साऱ्या गोड गोड स्वप्नांचा चुराडा झाला. पानाला राग आला. ते चिडून म्हणाले, अरे जा चिडखोर बिब्बा कुठला. मातीत जन्मून मातीतच लोळणाऱ्या तुझ्यासारख्या शूद्र गवताच्या पात्याला आमच्या या उच्च वातावरणाची कल्पना कशी येणार. हा दंगा नाही बेटा, हे गाणं चाललंय. जन्मात कधी न करणाऱ्या तुझ्यासारख्या अरसिकाला ते समजायचं नाही. हे बोलता बोलताच ते पान पृथ्वीवर पडले आणि धरणी मातेच्या कुशीत झोपी गेले. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, गवत सुद्धा जमिनीमध्येच रुजून येतं आणि हे झाडावरून पडलेलं जे पान आहे ते सुद्धा जमिनीच्या कुशीतच झोपी गेलेलं आहे. परंतु ते मात्र एकमेकाचा द्वेष करतायत, एकमेकांमध्ये भरपूर भांडण करतायत. कथेचा अर्थ पुढे दिलेला आहे. पुढे बघू आपण. ते पुन्हा जागे झाले. ते वसंताच्या संजीवक स्पर्शाने. त्या स्पर्शात विलक्षण जादू होती. त्या जादूने आता त्या पानाचे रूपांतर गवताच्या चिमुकल्या पात्यात झाले होते. पुन्हा हिवाळा आला. थंडीने कुडकुडत गवताचे पाते धरणीमातेच्या कुशीत लपू लागले, झोपू लागले. पण पुन्हा त्याची झोपमोड होऊ लागली. जिकडे तिकडे झाडांवर पाने सळसळत होती.
पट पट असा आवाज करत पृथ्वीवर पडत होती. तर बघा, याच पानातून परत गवताचं पातं रुजून आलेलं आहे. जेव्हा हे पान धरणीवर पडलं, त्याच्यातून मातीमध्ये ते मिसळून गेलं आणि त्याच्यातूनच परत नवीन गवताचं पातं रुजून आलेलं आहे. म्हणजे हे दोघेही एकमेकावरती अवलंबून आहेत. परंतु प्रत्येक जण, प्रत्येक पानसुद्धा आणि गवतसुद्धा स्वतःला श्रेष्ठ समजत आहेत. तर मानवी प्रवृत्तीसुद्धा अशाच असतात. माणसंसुद्धा असेच स्वतःला काय करत असतात, नेहमी श्रेष्ठ समजत असतात. ते गवताचे पाते कपाळाला आठी घालून स्वतःशीच पुटपुटले. काय ही हिवाळ्यातली पानं, जीव खाऊन टाकला त्यांनी अगदी. केवढा हा कर्णकटू आवाज, छी छी छी. माझ्या साऱ्या मोह गोड गोड स्वप्नांचा चेंदामेदा गेला त्यांनी. तर परत त्या गवताच्या पाताला असंच वाटू लागलंय की हिवाळीतली पानं कटकट करत खाली पडतात आणि माझी झोप उडवतात. माझ्या साऱ्याच गोडगोड स्वप्नांचा त्यांनी काय केलेला आहे, चेंदामेंदा केलेला आहे. कारण ह्या गवताला जेव्हा रुजून आल्यानंतर मात्र कळत नाही की ह्या पानांमधूनच आपलाही काय होत आहे, जन्म होत आहे. तर रूपकथेचा भावार्थ आपण इथे जाणून घेऊया. अगदी साध्या सुद्धा अशा नैसर्गिक गोष्टीतून मानवी स्वभावाचे विविध पैलू दिग्दर्शित करण्याचा लेखकाचे सामर्थ्य या कथेत सुंदर रीतीने प्रकट झाले आहे. तर आपण जर बघितलं, गवताचं पातं आणि पान यांच्या दोघांचेही स्वभाव हे मानवी स्वभावाशी जुळते आहेत. कारण माणसं सुद्धा अशीच करतात. एकमेकांचे काही दोष असतील ते पटवून घ्यायला ते तयार नसतात आणि मात्र एकमेकावरती ते अवलंबून सुद्धा असतात. तरीही मतं मात्र जुळत नसतात. गळून पडलेली पाने मातीत मिसळून जातात आणि पुढे त्या मातीतूनच गवताची चिमुकली पाती वर डोकावून पाहू लागतात. दोघांच्याही अंतरंगात खेळणारा जीवनरस एकच आहे. पण झाडावरून गळून पडणारे पान आपल्या उच्च पदाचा खोटा अभिमान बाळगून गवताच्या पात्याला शूद्र लेखत आहे आणि त्या पडणाऱ्या पानाचा आवाज ऐकून आपली सुंदर स्वप्ने भंग पावल्याची तक्रार ते पातेही करत सुटते. तर दोघेही एकमेकावरती अवलंबून आहेत. झाडावरून पडणाऱ्या पानातूनच गवताचं रोप परत रुजून येत आहे आणि परत एकमेकांच्या अंतरंगात खेळणारा जीवनरस हा एकच आहे. आणि असं असून सुद्धा प्रत्येक जण किंवा पानाला सुद्धा असंच वाटतंय की मी मोठा आहे आणि गवताला सुद्धा असं वाटतंय की मी मोठा आहे. आपल्या उच्च पदाचा खोटा अभिमान बाळगून एकमेकाला ते शूद्र लेखत आहेत आणि त्यांना मात्र हे कळतच नाहीये की आपण दोघेही अंतरंगात काय आहेत, आपल्या दोघांच्या अंतरंगामध्ये एकच जीवनरस खेळतो आहे हे त्यांना कळतच नाहीये. ते एकमेकांच्या स्वप्नांचा भंग झाला म्हणून गवत त्याला सांगत आहे आणि आमच्यासारख्या लोकांचं तुला काय कळणार असं पान त्याला सांगत आहे. मानवी जीवनातले कितीतरी विसंवाद या साध्या विरोधात प्रतिबिंबित झाले आहेत. तरुण पिढीच्या बेजबाबदारपणाबद्दल बोलणारी वडील पिढी क्षणभर तरी आपल्या तरुणपणातले दिवस आठवते का, आठवण करून घेऊन मग तरुणावर तोंडसुख घेण्याची तयारी दर्शवते का? आणि वडील पिढीच्या सांगण्याकडे कपाळाला आठी घालून पाहणारी तरुण पिढी तरी प्रौढ झाल्यावर काय करते, तीही जुना कित्ताच गिरवत बसते. बाह्य स्वरूप कितीही बदलले तरी त्याच मनोवृत्तीची पुनरावृत्ती होत असलेली दिसते आणि पिढीतील अंतर कायम राहते. तर इथे आपण पान आणि गवताचं पातं याच्यातून मानवी जीवनातील विसंवाद किंवा माणसं सुद्धा असेच वागतात हे आपल्याला कळून येईल. तर त्याचं एक उदाहरण देते वेळी लेखकांनी सांगितलंय की तरुण पिढी आणि छोटी मुलं किंवा तरुण पिढी आणि घरातील असलेले ज्येष्ठ व्यक्ती यांच्यामध्ये सुद्धा काय दिसतो, असाच विरोधाभास दिसतो. कारण तरुण पिढीला नेहमी बेजबाबदार बोलणारे असतात ज्येष्ठ व्यक्ती, मोठी पिढी आणि वडील पिढी म्हणतो आपण त्याला. आणि मात्र ते त्यावेळी विसरतात की आपण जेव्हा तरुण होतो तेव्हा तसंच वागत होतो का, ही गोष्ट ते विसरलेले असतात आणि एकमेकांवरती छानपैकी तोंडसुख घेत असतात, एकमेकांशी उगीच भांडत असतात. आणि वडील पिढीच्या सांगण्याकडे कपाळाला आठी घालून तरुण पिढी मात्र काय करत असते,
काहीही ऐकायला तयार नसते. त्यावेळी आपल्याला असं लक्षात येतं की वडील पिढी जुना कित्ताच गिरवत बसते आणि तरुण पिढी बदलायला तयार नसते. तर हा मानवी स्वभाव आपल्याला पानामध्ये आणि गवताच्या पात्यामध्ये सुद्धा दिसून येतो आणि तो बरोबर इथे लेखकांनी टिपलेला आहे. आणि त्यांनी त्याच्यातील अंतर हे कायम राहतं. त्यांची मनोवृत्ती, त्याची पुनरावृत्ती होत असते आणि अंतर हे असंच कायम राहतं. दोन्ही पिढ्यांचं कधीच जुळत नाही. हे सांगते वेळी लेखकांनी इथे गवत आणि पानाचं उदाहरण दिलेलं आहे. दुसऱ्याच्या जागी स्वतःला कल्पून त्याचे सुखदुःख जाणण्याची किंवा त्यांच्याशी सहानुभूतीने समरस होण्याची प्रवृत्तीच मनुष्यात नाही. मालक आणि मजूर या दोघांच्या स्थानांची अदलाबदल केली तर त्यांच्या स्वभावात काही बदल होईल का? तर आपण सुद्धा काय केलं पाहिजे, दुसऱ्याला समजून घेतलं पाहिजे. दुसऱ्याच्या जाग्यावर आपण स्वतःला जर ठेवलं तर आपल्याला कसं वाटेल किंवा त्यातील सुखदुःख जाणून घेण्याची माणसाची काय पाहिजे, प्रवृत्ती पाहिजे. इथे एक छोटंसं उदाहरण लेखकाने दिलं आहे की मालक आणि मजूर या दोघांच्या स्थानांची जर अदलाबदल केली, मालक आहे त्याने जर आपल्याला मजुराच्या ठिकाणी धरलं तर काय होईल, किंवा आपल्याला कळेल की मजुराला किती कष्ट करावे लागतात, त्याच्या वाट्याला काय काय कामं आहेत हे कळेल. आणि असा जर बदल आपण करायचा ठरवला तर खरोखर असा बदल होईल का? होताना कठीण आहे, पण आपण एकमेकाला समजून घेतलं तर सर्व काही शक्य आहे. इथे वि स खांडेकर यांना हेच पटवून द्यायचंय.